या स्वातंत्र्यात आहुती म्हणून बलिदान दिलं। त्या सर्व ज्ञात अज्ञात स्वातंत्र्य सेनानींना मी आज मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या निमित्तानं, मुक्ती दिनाच्या निमित्तानं मी आदरांजली अर्पित करतो। आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन वर्षाचा म्हणजे 75 वर्ष या वर्षी आपण मागच्या वर्षभर मराठवाडा मुक्ती दिन साजरा केला, त्याचं समारोपाचं वर्ष आहे। या निमित्ताने मागच्या वर्षी अनेक मराठवाडा मुक्ती दिनाचे कार्यक्रम या मराठवाड्यामध्ये सर्वदूर झाले। त्या कार्यक्रमाचे परिणामसुद्धा मराठवाड्याचा तो ज्वाज्वल इतिहास जो आहे मराठवाडा मुक्ती दिनाचा, तोही या ठिकाणी नव्या पिढीसमोर आलेला आहे। म्हणून आज या ठिकाणी ध्वजारोहण करत असताना या सर्व मराठवाडा मुक्ती मिळवण्यासाठी ज्यांनी आपलं बलिदान दिलं त्यांना आठवणी ठेवून त्यांना श्रद्धांजली अर्पित करून मी आज या बीड जिल्ह्याच्या आणि मराठवाड्याच्या जनतेला मनपूर्वक मराठवाडा मुक्ती दिनाच्या शुभेच्छा देतो। निवडणुकाचे दिवस आजचे पेपर नाही पण या आरंभ कारण राजकीय आरोप सुरू झाले। काही लोक आहेत जे स्वतः पार्टी सोडून उभा टाकायची। एक लक्षात घ्या, निवडणुका जशा जवळ येतील त्यावेळेस या सर्व राजकीय आरोप प्रत्यारोप, कुणी कसं वागायचं कुणी कसं उभं राहायचं याबाबतची चर्चा प्रत्येक निवडणुकीच्या अगोदर होते। अगदी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या अगोदर सुद्धा ही तर राज्यातली आपली सार्वत्रिक विधानसभेची निवडणूक होणार आहे। त्यामुळे स्वाभाविक आहे की अशा पद्धतीचे प्रसंग हे समोर येतील। पण जो तो पक्ष या ठिकाणी आणि त्यातल्या त्यात महायुतीमध्ये भक्कमपणानं एकत्रित एक जीव एक रूप होऊन ही निवडणूक लढणार आणि जिंकणार आहे। एकीकडं तिकिटासाठी चढाओढ लागली असताना गेवराईचे आमदार लक्ष्मण पवार यांनी मी यावेळी किंवा माझ्या परिवारातली किंवा मी निवडणूक लढवणार नाही, माझं जर कामच होत नसेल जनतेचं तर काय करायचं असं म्हणत पालकमंत्र्यांवरच आरोप केले। एक लक्षात घ्या, माझ्या माहितीनं गेवराई त्या आरोप मी काय ऐकले नाहीत, पण या 6 एकूण मतदारसंघामध्ये सर्वाधिक निधी जर कामाच्या बाबतीमध्ये गेला असेल तर जे बोटावर मोजण्यासारखे आपल्या या 6 मतदारसंघातले मतदारसंघ त्यात गेवराई एक। त्यामुळं त्यांनी आत्ता सत्तेमध्ये असताना मतदारसंघासाठी निधी घ्यायचा आणि निवडणूक समोर आली की जनतेचं काम होत नाही म्हणून आपल्या पक्षावरती आरोप करायचे। आता यात काही तथ्य नाही। मुळात त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार ते महायुतीचे आमदार असताना किती प्रचार केला, विकास केला असता तर त्याच वेळेस त्यांच्या लक्षातही आलं असतं गेवराई विधानसभा मतदारसंघातून त्या ठिकाणी महायुतीच्या आमच्या उमेदवारांना सुद्धा मिळाली असती। पण त्यांनी सरकारमधून घेतलेला निधी हा जनतेपर्यंत पोचलाय का नाही हेच कुठेतरी त्यांच्या मनाला लागलं असेल। आपण जनतेपर्यंत तो निधी पोचूच शकलो नाही, नेमका कुठं आहे, त्यामुळेच आत्ता निवडणुकीतून ते माघार घेत असावेत असा माझा समज आहे। सिंदफणा नदीपात्रातील 140 जे गावं आहेत शेजारचे गावं त्यांनी एक लोकलढा उभा केला आहे। जायकवाडीतलं पाणी सिंदफणा नदीपात्रात सोडावं अशा पद्धतीची त्यांची मागणी आहे। आज त्यांचं उपोषण देखील चालू आहे संभाजीनगरमध्ये। मागणी माझ्या कानावर आलेली आहे। त्या मागणीच्या बाबतीत उद्या मी मुंबईला गेल्यानंतर या ठिकाणी एक फार मोठी मलाही माहिती आहे की पाणी वाटप समिती आहे जी जलसंपदा मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली असते आणि त्याची उपसमिती अनेक मंत्री त्यामध्ये असतात आणि ज्या जिल्ह्यातून हे सर्व पाणी जातं त्या जिल्ह्याचे पालकमंत्रीसुद्धा त्या ठिकाणी सदस्य म्हणून असतात। त्याबाबतचा निर्णय नक्कीच राज्याचे उपमुख्यमंत्री जे जलसंपदा विभागाचं काम पाहतात त्यांच्याशी चर्चा करून हा प्रश्नसुद्धा आम्ही नक्कीच मार्गी लावू। शेतकऱ्याच्या मदतीचा प्रश्न आहे, घोषणा झाल्या मात्र शेतकऱ्यांच्या कधीपर्यंत मदत